नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, पुणे महानगरपालिकेचे निवडणुकीचे रणधुमाळी आता सुरू झाले. आपण विविध प्रभागामध्ये फिरतोय, विविध प्रभागामधले प्रश्न जाणून घेतोय, तिथल्या नागरिकांना विचारतोय की तुम्हाला कोणता उमेदवार हवाय आणि उमेदवारांना विचारतोय की तुम्हाला का निवडणूक लढवायचे. तर आपण सध्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये आहे आणि या प्रभागातून सागर पेटाडे हे उमेदवार भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहे. हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये गोरपडपेठ, गुरुवारपेठ आणि समताभूमी हा भाग आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्ते. तुमची ओळख पहिल्यांदा सांगा. मी सागर उर्फ संदीप मधुकर पेटाडे. मी प्रभाग क्रमांक 26 मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. आता खरं तर तुम्ही आता या ठिकाणी जन्मापासून इथं वाढलेला आहे, राहिलेला आहे. इथले प्रश्न तुम्ही जवळून बघितलेत. काय काय प्रश्न आहेत, कोणते तुम्हाला प्रश्न सोडवायचे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो भाग आहे, हे बघा, ड्रेनेज लाईन, गटारी काढणे, रस्ते बनवणे, पथदिवे लावणे, कचराचं निरसन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉमन आहेत. हे तर कुठलाही नगरसेवक आल्यानंतर तर करणारच आहे. परंतु जी आमचा जो भाग आहे तो पूर्ण गजबजलेला आणि थोडासा झोपडपट्टीधारक असा भाग आहे, गावठाण एरिया असल्या कारणाने इथं बेरोजगारीचं प्रमाण, व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच्याकडे लक्ष द्यायला कोण नाहीये. तर पहिल्यांदा माझं ध्येय असं आहे की मी ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस मी पहिल्यांदा या गोष्टीवर मी फोकस करणार आहे की ही मुलं बेरोजगारीपासून पहिले रोजगार यांना कसा प्राप्त होईल, व्यसनापासून व्यसनाधीन जी लोक आहेत त्यांना आपण निर्व्यसनी कसं करता येईल, याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या शिक्षणाकडे माझं खूप मोठं पहिल्यांदा म्हणजे त्यांना प्रेफरन्स असणार आहे. या तीन गोष्टी. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करतात. या काय सांगा, याकडे कसं बघतात? याचा अनुभव तुम्हाला आता उपयोगी ठरणार आहे. अनुभव तर खूपच मला आहे त्या गोष्टीचा. कारण की काय झालेलं आहे, गेली आज आमची म्हणजे मी पेटाडे परिवार हा इथं जवळजवळ आमचे 500-600 नातेवाईकच आहेत आमच्या प्रभागामध्ये. तर पहिल्यापासूनच समाजकारणाचा वेळ आहे. समाजकारण कसं ग्राउंड लेवलला मी काम करतो. मी असं आता इलेक्शन आलं म्हणून नाही, हे माझं मागं कार्यालय पण आहे, जेणेकरून ते 24 तास उपलब्ध असतं. कुठलेही लोक आमच्याकडे आले, काम आम्ही करतच असतो. की असं नाही की बाबा आता निवडणुका लागल्या आहेत आणि आम्ही कुठेतरी चालू झालोय, अशातला भाग नाहीये. गेली 15 वर्ष झालं मी समाजकार्य करतोय आणि करत राहणार आहे. जवळजवळ मी आता याच्यामध्ये म्हणजे समाजकार्यामध्ये माझ्या 2 गोष्टी खूप प्रामुख्याने मी त्यांना हे करतो की ज्या विधवा महिला असतात त्या विधवा महिलांना त्यांच्या मुलींच्या लग्नाच्या वेळेस मी ना संसार रूपे पूर्ण भांड्याचा पूर्ण सेट त्यांना घेऊन देतो. अशा जवळजवळ 157 मुलींना मी आजपर्यंत दिलेलं आहे. परत मी माझ्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी म्हणजे वाढदिवसानिमित्त आज 10 मुलं मी दरवर्षी दत्तक घेतो. कशासाठी? तर त्यांच्या शिक्षणासाठी. पहिली म्हणजे लोअर KG पासून ते 9वी पर्यंत, जेणेकरून त्यांचे फीज भरणे असो, त्यांचे कपडे असो, त्यांचे वह्या पुस्तकं दप्तर असो, या सगळ्या गोष्टी मी करत असतो. हा उपक्रम गेली मी 4 वर्ष राबवतोय. आजपर्यंत माझ्याकडे 50 मुलं आता दत्तक आहेत की त्यांच्या शिक्षणाचा पूर्णपणे मी खर्च करतो. अशी कामं मी करतोय, ग्राउंड लेवलला कामं करतोय. याचं बाकीच्या म्हणजे आता बाकीच्या लोकांसारखं म्हणजे माझं काम नाही की बाबा हे केलं आणि तिथं खोदाई केली आणि तिथलं काम करा. मी ग्राउंड लेवलला काम करतो. ग्राउंड लेवलला कार्यकर्ता म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी. तुम्ही भारतीय जनता पार्टीने तुमच्यावरती विश्वास ठेवला, तुम्हाला उमेदवारी दिली. ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची आहे? अगदीच महत्वाची आहे. आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण की आमच्या ज्या भागात आता SC आरक्षण आहे, मी SCचा आहे, मातंग समाजाचा आहे आणि मातंग समाज इथं प्रामुख्याने जास्त प्रमाणात असल्या कारणाने इथं SCचा उमेदवार हा मातंग समाजाचाच असावा हेही पक्षाला सांगणं आहे आणि पक्षालाही त्या गोष्टीची कल्पना आहे. माझ्या समाजा जो गाळात आहे म्हणजे जो आता म्हणजे थोडक्यात तसं म्हणावं लागेल, कारण की त्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा वेगळा आहे. एक तर आमचा समाज प्रामाणिक आहे, परंतु त्यांना दिशा दर्शवणारा कोणतरी भेटला तर तो आमचा समाज कुठेतरी बाहेर येणार आहे. त्याला दिशा दर्शवणाराच भेटला नाही तर आमचा समाज असाच गाळा जाणार आहे. परत आमच्याकडे धर्मांतराचं प्रमाण खूप प्रचंड प्रमाण आहे, ते मला थांबवायचं आहे. जेणेकरून मातंग समाजामध्येच धर्मांतराचं खूप प्रमाण आहे, ते मला प्रमाण थांबवायचं आहे. या गोष्टी कधी होतील? ज्यावेळेस त्यांचा हक्काचा कुठेतरी माणूस असेल त्यावेळेस त्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात कोणती कामे मार्ग लावणार आहे तुम्ही प्रेक्षकांना, जनतेला? सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्या भागामध्ये वाहतूक कोंडी म्हणजे रस्त्यांचा खूप म्हणजे प्रश्न मोठा आहे. तो लावल्यानंतर पहिला मी मुलांच्या बेरोजगारीकडे आणि व्यसनाकडे पहिलं लक्ष देणार. त्याच्यानंतर ही बाकीची सगळी कामं करणार. पहिल्यांदा मी प्रामुख्याने ट्रॅफिकचाच प्रश्न सोडवण्याचा म्हणजे वाहतूक कोंडीचा विषय करण्याचा प्रयत्न करणार आणि बेरोजगारी आणि व्यसन या 3 गोष्टींवर मी प्रामुख्याने लक्ष देणार. कारण काय होतं, वाढती गुन्हेगारी
हे काय होतं की साहजिकच आहे, हाताला काम नसलं तर गुन्हेगारी वाढणारच आहे, व्यसन करणारच आहे, कारण की त्याला वेळ असतो. पण अगदी तो मुलगा जर कुठेतरी चांगल्या जागी जॉबला गेला किंवा तो कुठेतरी शिक्षण व्यवस्थित करत असेल, कॉलेजला जात असेल, तर त्याला मला वाटत नाही की त्याला या बाकीच्या गोष्टी करायची गरज लागेल. हे कधी करणार आहे, ज्यावेळेस त्यांच्यातला कोणतरी नगरसेवक असणार आहे त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्यांना घडणार आहे. आवर्जून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आजचे जे उमेदवार आहेत ते स्वतः इच्छुक आहेत नगरसेवक पदासाठी, परंतु आम्ही या ठिकाणी फिरत असताना तुमच्या तुमच्या नावासाठी लोक इच्छुक आहेत. लोक म्हणतात की आम्हाला हे उमेदवार पाहिजे. हे जे आहे त्याबद्दल काय सांगतात? हे आता हा जनतेचा कौल आहे. ही माझी जी निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे. जनतेला दिसतंय काम कोण करतंय, कोणासाठी पळतंय, कोणासाठी करतोय. सगळ्यात महत्वाचं, मी निर्व्यसनी, माझं शिक्षण स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आम्ही 3 भाऊ इंजिनियर आहोत. माझी पूर्ण फॅमिली वेल एज्युकेटेड आहे. त्याच्यामुळं मला लोकांचे फक्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे नागरिकांना कळून चुकलेलं आहे की आपलाच माणूस आपलं काहीतरी करणार, हा माणूस काम करण्यासारखा आहे, याला आपण निवडून 100% दिलंच पाहिजे. ही निवडणूक, त्यामुळे ही निवडणूक माझी नाहीये, ही निवडणूक माझ्या समाजाची आणि नागरिकांची. त्यांनी ती निवडणूक हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे मी हे सांगेल त्याबद्दल. त्यांनी आता सांगितलं की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अजूनही आपण त्यांच्याकडून वेळोवेळी अपडेट घेणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.